पुढची बातमी जळगावमधनं। जळगावच्या अमळनेरमध्ये आजपासून 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडतंय। 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीमध्ये अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या पटांगणावरती सारस्वतांचा मेळा भरेल। या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं सकाळी अमळनेरमध्ये ग्रंथदिंडी निघाली। यावेळी अनेक साहित्यिक सहभागी झाले होते। दिंडीचा आढावा घेतलाय चंद्रशेखर नेवे यांनी। 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज अमळनेर मध्ये होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ग्रंथदिंडीने याची सुरुवात होत आहे। आपण बघू शकतोय संत सखाराम महाराज यांच्या पावनभूमीच्या समोर ही ग्रंथदिंडीला सुरुवात होते आणि त्याची सुरुवात उद्योगपती जे आहेत अशोक जैन आणि या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत रवींद्र शोभणे यांच्या सोबत होत आहे। आणि आपण बघू शकतोय अतिशय उत्साहामध्ये या ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली आहे। मंगळग्रह मंदिराचं या ग्रंथदिंडीला सहकार्य मिळालं, अतिशय उत्साहाचं वातावरण आणि अनेक नामवंत साहित्यिक यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ग्रंथदिंडीच्या निमित्तानं या ठिकाणी विविध चित्ररथ देखील साकारण्यात आलेले आहे। या ठिकाणी काही मंदिर संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून शंखनाद या ठिकाणी केलेला आहे। एक भारावलेलं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। काही ठिकाणी घोड्यांवरती सुद्धा या ठिकाणी मावळ्यांनी आपला मावळे बनलेले आहेत। या ग्रंथदिंडीमध्ये काही वेळानंतर मंत्री गिरीश महाजन आहेत, मंत्री गुलाबराव पाटील आहेत, मंत्री अनिल भाईदास पाटील आहेत, ही सगळी मंडळी देखील यामध्ये सहभागी होणार आहे। अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। साहित्य नगरीमध्ये जे काही वातावरण आहे, संत सखाराम महाराजांची ही पावनभूमी आहे आणि या ठिकाणी आध्यात्मिक वातावरण सुद्धा नेहमीच पाहायला मिळालेलं आहे आणि त्या निमित्तानं प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने हा जो काही उत्साह आहे या ग्रंथदिंडीच्या माध्यमातून तो सहभागी होऊन साजरा करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळत आहे। काही वेळातच ही ग्रंथदिंडी जी आहे ही आपल्याला साहित्य नगरीकडे जाताना बघायला मिळते। काही वेळातच या ठिकाणी ही ग्रंथदिंडी त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली असेल आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अमोलसह चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।